नमस्कार, आयकॉन महाराष्ट्रामध्ये आपले स्वागत आहे। छत्रपती संभाजीनगर शहरातील विश्वकर्मा सर्वोदय संस्थेच्या अंतर्गत जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचे बेडी बायपास देवळे चौक येथे मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन झाले। यावेळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती। या जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचं उद्घाटन झालेलं आहे आणि त्याबद्दल त्यांचं मी अभिनंदन करतो, कारण की जय विश्वकर्मा व्यसनमुक्ती केंद्र आणि त्यांचे संचालक माननीय विलासजी चंदने सर हे गेल्या 40 वर्षापासून व्यसनमुक्ती या क्षेत्रामध्ये काम करतात। त्यांचं संपूर्ण कुटुंब व्यसनमुक्ती क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्यांनी आतापर्यंत अनेक कार्यक्रम घेऊन जनजागृती व्यसनमुक्ती अभियान राबवलं। त्याबद्दल मी त्यांचं सर्वप्रथम अभिनंदन करतो, त्यांच्या या कार्याला शुभेच्छा देतो। आणि तसेच हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, हिमालय की कस्तूरी और कश्मीर का चंदन, सबसे पहले मैं भारत माता और आरोग्य देवता को करतो वंदन और आप सबका करतो अभिनंदन। हे म्हणतात की आम्ही करतो देवाची भक्ती, आम्ही करतो देवाची भक्ती, मिळून सर्वांना निरोगी काय आणि व्यसनमुक्ती हे त्यांचं प्रीती आहे। आणि या कार्यक्रमाला आलेले सर्व मान्यवरांचं स्वागत त्यांच्यातर्फे होणारच आहे। त्याबद्दल मी परत एकदा सांगतो की ते व्यसनमुक्ती कार्यक्रम करीत असताना आदरणीय विलास चंदने सर म्हणतात कि भारत के वासी तू क्यों पीता है देसी, हे भारत के वासी तू क्यों पीता है देसी, इसमें है ना मक्का मदीना रहे उपासी, इसके पीने से तो वसील स्वर्गवासी, ये कहता है बाबा हिंदुस्थानी आणि फुलंब्री निवासी। एवढं करून ते अनेक लोक त्यांना भेटतात, त्यांना व्यसनमुक्त करण्याचं काम करतात। एक विलास म्हणून त्यांना भेटला तो चंदने साहेब त्यांना म्हणतात, विलास भर गिलास ही दिल खुलास आणि होय लवकर खलास, तसं होऊ नये म्हणून ते कार्य करतात। तर आलेल्या सर्व मान्यवरांचं मी इथं कीर्तनकार 3 घंटे बोललो आहे, परंतु या व्यसनमुक्ती केंद्राचे आमचे आदरणीय संचालक अनेक महाराष्ट्राचे पुरस्कार त्यांना लाभले, परंतु ते पुरस्कारासाठी कधी काम करत नाही। प्रसिद्धी त्यांना भावत नाही, प्रसिद्धीपेक्षा ते कार्यसिद्धी होणं हे महत्त्वाचं आहे। आणि म्हणून त्यांचे आदरणीय मॅडम मंदाकिनी मॅडम हे म्हणतात की खाऊ नका तंबाखू बार गुटखा, खाऊ नका तंबाखू बार गुटखा, तोंडाच्या कॅन्सरला चावता येणार नाही बाकीचा गुटखा, मग इलाजसाठी कुठे भटका, भरली समजा तुमच्या जीवनाची घटका। त्यासाठी हे समजा वेळ येऊ नये म्हणून जिल्हा व्यसनमुक्ती केंद्र काम करतो। तर मी काका इकडे लक्ष द्या, कॅमेराकडे लक्ष, स्माइल वेट, एक मिनिट, स्वप्नील इकडे लक्ष, वेट, चलो साहेबांना व्यसनमुक्ती केंद्राकरिता अभिनंदन। सध्याच्या काळामध्ये व्यसन हा फार मोठा प्रश्न आहे आणि भरपूर लोक त्याला सामोरे जात आहेत। श्री चंदने साहेब हे एक प्रकारे व्यसनमुक्ती करून सामाजिक कार्य चांगल्या प्रकारे करत आहात, परंतु दारू पिणे हाच काही नशा नाहीये। नशा भरपूर प्रकारचा आहे, इंटरनेटचा अतिवापर, कोकेन, मॉर्फिन वगैरे असं घेणं किंवा कुठल्या गोळ्यांचं जास्त प्रमाणात हे करणं हाही नशामुक्त चंदने साहेब वेगळ्या चांगल्या प्रकारे करतात आणि त्यांच्या ह्या कार्यास माझ्यातर्फे चांगल्या शुभेच्छा। डॉक्टर प्रवीण काळे। व्यसनाचे तसे पाहिले तर खूप सारे प्रकार आहेत, फक्त दारू, सिगरेट, तंबाखू हेच नाही तर गांजा, चरस, त्याच्यानंतर व्हाईटनर, त्यानंतर बऱ्याच लोकांना काही प्रकारच्या गोळ्या, काही लोकांना झोपेच्या गोळ्या घेण्याचं पण व्यसन असतं। हे व्यसन त्याचबरोबर यामुळे होणारे दुष्परिणाम, यामुळे बरेच दुष्परिणाम होते, शारीरिक, मानसिक आणि कुटुंब हे सगळे या व्यसनामध्ये भरडले जातात। एक व्यसनाधीन माणूस आणि त्याच्याबरोबरचं कुटुंब हे सगळे त्याच्यामध्ये येतात। त्याच्यामध्ये होणारे दुष्परिणाम म्हणजे पेशंटचा मानसिक तसे शारीरिक याच्यावरती पण परिणाम होतो, जसं सिगरेट, तंबाखूमुळं कॅन्सर, त्याच्यानंतर फुफ्फुसांचे आजार यासारखे वेगवेगळ्या प्रकारचे आजार होतात। तसेच तंबाखू, अल्कोहोलमुळं आपल्या शरीरातील रक्त गोठण्याची जी प्रक्रिया असते, रक्त गोठण्याचं प्रमाण वाढतं आणि त्यामुळे ब्रेन स्ट्रोक यासारखे देखील आजार होतात। आणि ह्याचं प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात आहे, मोठ्या प्रमाणात हे आजार वाढलेले आहेत। हे आजार जे 50-60 मध्येच नाही तर 20-22 वर्ष 18 वर्ष मुलांमध्ये सुद्धा दिसून येतात।
ज्याप्रमाणे आधी 50-55 वर्ष लोक जे दारू पीत होते, आता जे मोबाईल वगैरे हे जे मीडिया आहे याच्यामुळे लहान मुलांमध्ये सुद्धा हे प्रमाण वाढलेले आहे. 20-22 वर्षाचे मुलं सुद्धा दारू, सिगरेट, तंबाखू या गोष्टींचं सेवन करतात आणि हे पण त्याच्या अधीन झालेले आहेत. पुरुषाचं प्रमाण आहे पण आता महिलांचं प्रमाण व्यसनामध्ये येत आहे त्याबाबत काय सांगेल? महिलांचं प्रमाणही वाढत आहे, पण पुरुषांच्या प्रमाणामध्ये अजून तेवढं आढळून येत नाही, अजून तेवढं दिसत नाहीये, परंतु आहे. या व्यसनमुक्ती केंद्रानिमित्त मी श्री विलास चंदने यांना सांगू इच्छिते की जे ते वेगवेगळ्या स्तरावरती त्यांचं सामाजिक कार्य करतात, तसंच ग्रामीण भागामध्ये पण जे कॅम्प वगैरे ऑर्गनाईज करून जे ते कार्यक्रम घेतात त्यांनी ते अजून प्रमाण त्यांनी वाढवलं पाहिजे आणि त्याच्यामध्ये त्यांची वाटचाल अजून त्यांनी पुढे चालू ठेवायला पाहिजे की जेणेकरून ग्रामीण भागामध्ये पण लोकांना याच्यावरती उपचार आहे की ते उपचार पूर्ण करून त्यांना त्यांचं कौटुंबिक स्वास्थ्य किंवा फिजिकल स्वास्थ्य लाभण्यासाठी त्याच्यासाठी मदत होईल आणि ती ते नेहमी करतील, नेहमी सदैव उभे राहतील त्यांच्यासाठी, ही मी शाश्वती देते जे ते एवढ्या वर्षापासून करत आले. या जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था अंतर्गत जिल्हा व्यसनमुक्ती केंद्राचे उद्घाटन देवळाई चौक दत्त मंदिराच्या समोर जिल्हा व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संपन्न होत आहे. या केंद्राद्वारे आतापर्यंत 8,000 नागरिकांना आपण व्यसनमुक्त केलेलं आहे आणि याच्या नंतरही हे केंद्र गेल्या 22 वर्षापासून चालू आहे. परंतु आता नवीन बिल्डिंगमध्ये स्थलांतरित करण्यात आल्यामुळं या नवीन बिल्डिंगमध्ये नवीन इमारतीमध्ये आपण या व्यसनमुक्ती केंद्राची भव्य सुरुवात करत आहोत आणि यातून अनेक जणांना लाभ व्हावा आणि अनेक गरजू जे रुग्ण आहेत, जे संसारात नेहमी भांडण तंटे होतात, दारूमुळे कौटुंबिक कलह निर्माण होतो, त्या माध्यमातून सुटका होण्यासाठी अशा या व्यसनमुक्ती केंद्राची जिल्ह्यात फार गरज आहे आणि त्यानुसार या केंद्राचं काम मोठ्या प्रमाणात करण्याचं काम आम्ही धाडस केलेलं आहे. यामध्ये अनेक डॉक्टर आहेत, त्याच्यानंतर अनेक काउन्सिलर आहेत, सोशल वर्कर आहेत, त्याच्यानंतर नर्स आहेत, वार्ड बॉय आहेत, हे सगळे मिळून काम करतात यामध्ये, या टीममध्ये आणि याच्यातून अनेक नागरिकांना फायदा झालेला आतापर्यंत दिसून आला आहे. जवळजवळ 65 ते 70% याच्यातून रुग्ण बरे झालेले आहेत आणि आतापर्यंत जवळजवळ संसाररूपी घटस्फोटाचे जवळजवळ पेशंट 25 पेशंट घटस्फोट आपण एकत्र मिळवून दिलेले आहेत. कारण जे की दारूमुळे घटस्फोट घेण्याच्या तयारीत असलेले जे पेशंट आहेत त्यांचे आपण दारू सोडून ते एकत्रितपणे आज कुटुंब नांदत आहे, असं आतापर्यंत या केंद्रातर्फे इतिहास आहे. आणि या केंद्राला राज्य शासनाचे 4 पुरस्कार मिळालेले आहेत. त्याच्यानंतर राज्य शासनाला या संस्थेच्या अध्यक्ष आहेत मंदाकिनी चौकडे, यांनाही पुरस्कार मिळालेला आहे राज्याचा. त्यानंतर स्वप्नील चंदने आहे, यांनाही राज्याचा पुरस्कार मिळालेला आहे. तसेच मला सुद्धा राज्य शासनाचे 4 पुरस्कार मिळालेले आहेत आणि खारगे साहेबांच्या काळापासून या कार्याला सुरुवात झालेली आहे. आज मुख्यमंत्र्यांचे सचिव आहेत, त्यांनी या कार्यक्रमाची माझी रूपरेषा सर्व पाहून त्यांनी मला शुभेच्छा पत्र सुद्धा दिलेलं आहे की खरोखरच तुमचं काम कौतुकास्पद आहे, अशी त्यांनी शाबासकी दिल्यामुळे मी आज 22 वर्षापासून या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करीत आहे. खेळाच्या माध्यमातून शाळाच्या माध्यमातून 10 लाख विद्यार्थ्यांना आतापर्यंत आपण प्रबोधन आणि प्रचार प्रसार केलेला आहे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये. तर याच्यामध्ये आता जर व्यसनमुक्तीसाठी जर तुम्हाला ऍप्लिकेशन करायचं याची काही पद्धत कशी आहे आणि काही त्याचं शुल्क वगैरे आहे? नाही, याची शुल्क वगैरे आहे, परंतु हे आता खाजगी होतं, आतापर्यंत सरकार मान्यता होतं, पण आता सरकारने आमचं अनुदान कोविड पासून म्हणजे गेले 5 वर्षापासून बंद केलेलं आहे. परंतु आम्ही खाजगी स्वरूपात याचं चालवलेलं आहे
फार अल्प प्रमाणात 5,000 रुपयात आणि 7,000 रुपयात आम्ही महिनाभर पेशंटची ट्रीटमेंट केलेली आहे, उपचार केलेले आहेत आणि यातून पेशंट बरे केलेले आहेत आम्ही. जय विश्वकर्मा सर्वोदय संस्था ही फक्त जिल्ह्यात कार्यरत आहे का पूर्ण महाराष्ट्र? नाही, या केंद्रामध्ये जवळजवळ महाराष्ट्रातून पेशंट आलेले आहेत, हैदराबादहून सुद्धा पेशंट आलेले आहेत, दादरवरून सुद्धा पेशंट आलेले आहेत, पुण्यावरून सुद्धा पेशंट आलेले आहेत, नागपूरहून सुद्धा पेशंट इथं आलेले आहेत आणि कर्नाटक मधून सुद्धा इथं पेशंट दाखल झालेले आहेत. आपल्याला किती शाखा आहे? एकच शाखा आहे आपल्या औरंगाबादमध्ये. आतापर्यंत किती बरं झालं? 8,000 नागरिक आतापर्यंत 22 वर्षामध्ये. कोणतीही संस्था चालवायची तर त्याला सरकारचा पाठबळ लागतं, तर तुम्हाला शासनाकडून काही निधी मिळाला का? आणि जर मिळाला नसेल तर काय अपेक्षा आहे? नाही, शासनाला आम्ही आतापर्यंत प्रपोजल दाखल केलेलं आहे, पण शासनाचं आता 2 वर्ष झाले अद्याप काही आम्हाला काही मिळालेलं नाहीये. आता गेल्या 5 वर्षापासून तर शासनाचं अनुदानच नाहीये आम्हाला, तरी पण आम्ही चालू ठेवलेलं होतं. परंतु आता आम्ही तिकडची इमारत बंद झाल्यामुळे, ती सोडायला लावल्यामुळे आम्ही दुसरी इमारत घेऊन तिथं पुन्हा मोठ्या प्रमाणात कार्यान्वित करण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. रुग्णाची कशी सोय, राहण्याची वगैरे? वाट वगैरे सगळं नाही, नातेवाईकाला इथं इंती नाहीये. त्या पेशंटला त्यांनी आणून ऍडमिट करायचं आणि आमच्या भरोशावरती आम्ही महिनाभर त्या पेशंटची पूर्ण देखभाल आणि पूर्ण खाण्यापिण्याची सगळी व्यवस्था करतो. एक त्याच्याकडनं अल्प प्रमाणात आम्ही फीस आकारण्याचा प्रयत्न करतो आम्ही, की त्याला फक्त जेवण हे, कारण जेवण वगैरे आम्हाला काही मिळत नाहीये कोणाकडनं, तर तेवढी जेवणाची वगैरे आम्ही फीस त्याच्याकडनं घेतो, नाश्ता आणि जेवणाची. बाकी या निमित्ताने तुम्ही काय आव्हान कराल? या निमित्तानं आम्ही एवढंच सांगू शकतो की सगळ्या नागरिकांना माझं आव्हान आहे की आज देश भरकटत चाललेला आहे, व्यसनाच्या अधीन होत चाललेला आहे, तर नागरिकांनी या व्यसनमुक्ती केंद्राचा जास्तीत जास्त फायदा घ्यावा आणि याच्यातून आपलं कुटुंब सावरावं एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आपलं नाव? विलास चंदने.